मायरा वायकुळ ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय बालकलाकार. तिच्या अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप चर्चेत असते. गेल्या वर्षी चिमुकली मायरा मोठी बहीण झाली. तिची आई श्वेता वायकुळने एका गोंडस बाळाला जन्म दिला. 15 सप्टेंबर 2024 रोजी मायराच्या लहान भावाचा जन्म झाला. व्योम असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. व्योमचा नामकरण सोहळा काही महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या सोहळ्याची खास शिवकालीन थीम त्यांनी केली होती. अलीकडेच व्योमचा अन्नप्राशन समारंभ झाला आणि त्याचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. मायरानं आपल्या लहान भावाचा म्हणजेच व्योमचा अन्नप्राशन समारंभाचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओसोबत तिनं खूप छान आणि भावनिक असं कॅप्शन देखील लिहिलंय. मायरा सोशल मीडियावर व्योमसोबतचे अनेक व्हिडिओ शेअर करते. यामध्ये ती तिच्या आईसारखी त्याची काळजी घेताना दिसते. तिने अन्नप्राशन समारंभाचा व्हिडिओ शेअर केलाय. यात तिने लहान भावाला कडेवर घेतलंय, तर तिच्या लहान भावाला ती खाऊ देखील भरवते. हा सुंदर असा व्हिडिओ शेअर करत खाली कॅप्शन दिलंय की व्योमचा अन्नप्राशन हे खूप भक्तिभावाने पार पडलं. मंत्रोच्चार, टाळ मृदुंग, दिव्यांच्या उजेडात आणि पवित्र वातावरणात त्यानं आपलं आयुष्यातील पहिला घास घेतलाय. तो क्षण खूप खास होता, जणू आभाळ भरून आलंय. तिने पुढं लिहिलंय की देवी अन्नपूर्णेशी त्यांचं नातं या शुभप्रसंगात जुळलंय. तिच्या कृपेने व्योमचं बालपण हे आरोग्य, आनंद आणि चांगल्या गुणांनी भरलेलं असावं, अशी आमची मनापासून प्रार्थना आहे. आमच्यासाठी हा केवळ एक सोहळा नव्हता, तर श्रद्धा, नातं आणि आपल्या संस्कृतीचा एक खजिना होता. आणि ही आठवण कायम आमच्या मनात उजळत राहणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये तिने साकारलेल्या परीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. यानंतर तिने अनेक मालिका, चित्रपटात काम देखील केलं असून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तुम्हाला मायराचा कोणता चित्रपट किंवा मालिका आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.